So in this section, we are discussing the exercise 1.4 and we will start now the session. The fourth problem in the exercise 1.4, if alpha and beta are the complex cube root of unity, show that the first one, alpha square plus beta square plus alpha into beta equal to 0. Second, alpha raised to 4 plus beta raised to 4 plus alpha raised to minus 1 into beta raised to minus 1 equal to 0. So let us see. What is given? Alpha and beta are the complex cube root of unity. Already we know this. Alpha and beta, what are these? These are the complex cube root of the unity. And we know the alpha equal to what? Omega, and beta equal to what? This is the omega square. हे काय असणार आहे? Omega square. आणि आपल्याला आणखीन एक इक्वेशन माहिती आहे. Omega cube is equal to 1 आणि omega square plus omega plus 1 equal to 0. बरोबर आहे? आता इथे जर पाहिलं, आपण इक्वेशन घेतोय फर्स्ट वन. दिस इज द अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर प्लस अल्फा इंटू बीटा इक्वल टू 0. आता अल्फा स्क्वेअर म्हणजे अल्फाची व्हॅल्यू किती आहे सांगा बरं. अल्फाची व्हॅल्यू किती आहे? ओमेगा म्हणजे हा काय होईल इथं? प्लस बीटाची व्हॅल्यू किती आहे? ओमेगा स्क्वेअर आणि हा होईल स्क्वेअर plus alpha omega beta omega square that is equal to 0. So this is the omega square plus omega raised to 4 plus omega cube equal to this is not equal to, we have to show that this is the LHS. We can consider this as the LHS. So it is omega square omega cube. So omega square omega 4 plus omega cube. आता मला सांगा omega cube omega square plus ओमेगा 4 ला मी असं लिहू शकतो ओमेगा क्यूब इंटू ओमेगा 1 प्लस ओमेगा क्यूब ची व्हॅल्यू किती आहे? 1. म्हणजे हा होईल 1 दॅट इज इक्वल टू 0. इथपर्यंत समजलं का? हो सर. यस सर. हा होईल ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा क्यूब ची व्हॅल्यू किती आहे? 1 आहे. म्हणजे हा होईल तुमचा ओमेगा. सो ओमेगा प्लस 1 हा इक्वल टू 0 नाही, आपला परत शो करेल. सो ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा प्लस 1 बरोबर. आणि या इक्वेशन ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा प्लस 1 ज्याला आपण काय लिहू शकतोय? इक्वल टू 0 and that is equal to what? That is RHS. समजलं? हो. Any problem? नो सर. Yes. नो सर. Note down this. सोपं आहे ना? यस सर. Yes. ओके, घेतलं स्क्रीनशॉट करून? यस सर. आता परत आपण सेकंड प्रॉब्लेम सॉल्व करतोय.
आता पहा इक्वेशन काय आपलं, इक्वेशन काय आपलं, अल्फा रेस टू 4 प्लस बीटा रेस टू 4 प्लस अल्फा 1 बीटा -1, बरोबर. मी LHS घेतोय, हे मी LHS घेतोय. आपल्याला परत आणखीन सेम स्टेप फॉलो करायचे. अल्फा इज इक्वल टू काय, ओमेगा, आणि बीटा इज इक्वल टू काय, दिस इज द ओमेगा स्क्वेअर, बरोबर. आता आपल्याला परत इक्वेशन माहिती आहे, ओमेगा क्यू इज इक्वल टू 1 ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा प्लस 1 इक्वल टू 0. याच्यावरून आपल्याला हे शो दॅट करायचे. मी या इक्वेशनला आता पहा अल्फा रेस टू 4 प्लस बीटा रेस टू 4 प्लस याला मी असं करू शकतो 1 अपॉन अल्फा इंटू बीटा. हो. ओके, आता अल्फाची व्हॅल्यू किती आहे, ओमेगा, म्हणजे हा काय होईल ओमेगा 4 प्लस हा काय होईल ओमेगा स्क्वेअर रेस टू द पॉवर 4 प्लस 1 अपॉन अल्फाची व्हॅल्यू ओमेगा, बीटाची व्हॅल्यू काय होईल ओमेगा स्क्वेअर, ओमेगा स्क्वेअर, बरोबर. आता इथे जर पाहिलं w रेस टू 4 प्लस हा होईल ओमेगा, ओमेगा रेस टू 4 ओमेगा रेस टू 8 प्लस 1 अपॉन ओमेगा क्यूब. Can I write this as omega cube into omega plus this is omega cube, this is omega cube, it is square 3 into 2 6, and this is the omega square, and plus what is the value of omega cube, what is the value of omega cube, 1. 1, म्हणजे हा होईल 1 अपॉन 1. आता इथं जर पाहिलं हा ओमेगा क्यूब 1 येईल, म्हणजे इथं काय येईल तुमचं हे ओमेगा प्लस ओमेगा क्यूब ची व्हॅल्यू परत 1 आहे, 1 इंटू स्क्वेअर दॅट इज 1, आणि हा होईल तुमचा ओमेगा स्क्वेअर प्लस 1. मी थोडं रिअरेंज करतोय, ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा प्लस 1 याची व्हॅल्यू काय लिहिता येते आपल्याला या इक्वेशन नुसार 0. 0, अँड दॅट इज इक्वल टू काय RHS. RHS. Anyone is having any problem? No, sir. झालं. हो, sir. Yes. Now we'll take the next problem, fifth problem. हो, sir. समजलं बेटा सर्वांना? Yes, sir. Yes, sir. व्हेरी गुड. रिस्पॉन्ड करत जा, म्हणजे मला इथं अपडेट होत राहील. इफ x इज इक्वल टू a प्लस बी, फिफ्थ प्रॉब्लेम आहे एक्सरसाइज 1.4 चा. y इज इक्वल टू अल्फा a प्लस बीटा b and z equal to a beta plus b alpha, where alpha beta are the complex cube root of unity. Then show that xyz equal to a cube plus b cube. xyz is equal to a cube plus b cube.
प्रॉब्लेम समजला? काय दिलेलं आहे पहा, गिवन काय या ठिकाणी x इज इक्वल टू काय a प्लस b, y इक्वल टू काय अल्फा a प्लस बीटा b, and this is y, and z equal to a बीटा प्लस b अल्फा. बरोबर आहे. आणि आपल्याला माहिती आहे अल्फा इक्वल टू काय इथं ओमेगा, बरोबर, आणि बीटा इक्वल टू काय ओमेगा स्क्वेअर, परत ओमेगा क्यूब इक्वल टू काय 1, आणि ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा प्लस 1 दॅट इज इक्वल टू 0. हे फॉर्म्युले तुम्हाला यूज करायचे आहेत. आता पहा इथपर्यंत समजलं? येस सर. येस. आता पहा LHS इज इक्वल टू काय एक्स वाय झेड. मी व्हॅल्यू पुट अप करतोय, काही नाही करत. एक्स ची व्हॅल्यू किती आहे आपली a प्लस बी, वाय ची व्हॅल्यू किती आहे अल्फा a प्लस बीटा बी, आणि झेड ची व्हॅल्यू किती आहे a बीटा प्लस बी अल्फा. समजलं? हे जसं व्हॅल्यू दिल्यात तशा व्हॅल्यू आपण पुट अप केल्या, दुसरं काही नाही केलं. एनी प्रॉब्लेम? No, sir. नो सर. Yes. Now that is a plus b equal to, आता हे अल्फा आणि बीटाचे व्हॅल्यू पुट अप करून घ्या सगळ्या याच्यामध्ये. अल्फा इक्वल टू हा होईल ओमेगा इंटू ए प्लस बीटा इक्वल टू ओमेगा स्क्वेअर बी, आणि परत बीटा इक्वल टू ओमेगा स्क्वेअर ए प्लस अल्फा इक्वल टू ओमेगा बी. मी काही नाही केलं, अल्फा बीटाचे व्हॅल्यू पुट अप केल्या, दुसरं काही केलेलं नाही. आता याच्या नंतर आता जर पाहिलं आपण a प्लस बी, आपण हा मल्टिप्लाय करून घेऊयात. ओमेगा ए न पूर्ण याला मल्टिप्लाय करा, म्हणजे हा काय होईल ओमेगा क्यूब ए स्क्वेअर प्लस ओमेगा स्क्वेअर ए बी प्लस ओमेगा स्क्वेअर, आणि हा ओमेगा स्क्वेअर म्हणजे हा होईल ओमेगा 4 ए बी प्लस ओमेगा क्यूब बी स्क्वेअर. इथपर्यंत काही अडचण? नो सर. आता पहा, आता हा a प्लस बी, आणि इथं ओमेगा क्यूब ची व्हॅल्यू किती आहे 1. 1, म्हणजे हा होईल तुमचा a स्क्वेअर, बरोबर. हा होईल तुमचा, मी हा ऍज इट इज पुट अप करतोय ए बी ओमेगा स्क्वेअर, आणि याला पहा ओमेगा रेस टू 4 ए बी ला मला असं लिहिता येईल ओमेगा क्यूब इंटू ओमेगा क्यूब इंटू ओमेगा, म्हणजे हा किती होईल 1 इंटू ओमेगा, अँड दॅट इज द ओमेगा, बरोबर. म्हणजे हे ओमेगा रेस टू 4 ला मी काय लिहितोय ए बी ओमेगा, आणि परत ओमेगा क्यूब इज इक्वल टू 1, म्हणजे हा होईल या ठिकाणी बी स्क्वेअर. इथपर्यंत समजलं का? येस सर. प्रत्येकाने सांगा. येस सर. येस. आता पहा ए प्लस बी, आणि हा होईल ए स्क्वेअर प्लस, मी या दोन मधून ए बी कॉमन घेतोय, तर काय राहील इथं ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा प्लस बी स्क्वेअर. स्टेप समजली? दोन याच्यामधून मी ए बी कॉमन घेतले, दुसरं काही नाही केलं. स्टेप समजली? हो सर. येस. आता पहा या इक्वेशन मधून ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगाला काय लिहिता येईल आपल्याला -1. व्हेरी गुड. ए स्क्वेअर -1. -1 होईल, म्हणजे हा होईल मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर. एनी प्रॉब्लेम विथ दिस स्टेप? नो सर. येस. आता मला सांगा ए क्यूब किंवा ठीक आहे ए क्यूब प्लस बी क्यूबचा फॉर्म्युला काय? ए प्लस बी ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर, बरोबर आहे का? ए क्यूब प्लस बी क्यूबचा फॉर्म्युला
हो सर. यस. हो सर. म्हणजेच मी याला असं लिहू शकतो ए क्यूब प्लस बी क्यूब. हो. आणि ते म्हणजेच काय, इथं पहा आता प्रॉब्लेम, ते म्हणजेच काय, RHS. RHS. समजलं. 3 मार्काला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. एनी प्रॉब्लेम? No, sir. No sir. No. चला प्रत्येकाने सांगा, काही प्रॉब्लेम आहे का इथं? No, sir. आदित्य, बोथ आदित्य. ईशा, No, sir. No problem. ईशा, कल्पेश, No sir. नो. Yes, sir. विराज. No, sir. Okay. So shall we proceed? Yes sir. Yes. Take next problem. Yes sir. आता पहा next problem, 6th problem. Find the equation. Find the equation in Cartesian coordinates of locus of z if the first one mod of z equal to 10, second mod of z minus 3 equal to 2, third mod of z minus 5 plus 6i equal to 5, fourth mod of z plus 8 equal to mod of z minus 4, fifth म्हणजे पाचवं mod of z minus 2 minus 2i equal to mod of z plus 2 plus 2i, and the sixth z plus 3i z plus 6i equal to 1. सोपे प्रॉब्लेम काहीच नाही, याच्यामध्ये एक सॉल्व्ह करून देतो मी. काय म्हटलंय, फाइंड द इक्वेशन इन कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम. कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम म्हणजे तुम्हाला कशामध्ये पाहिजेत, एक्स आणि वाय मध्ये पाहिजेत. इथपर्यंत समजलं? हो सर. हा. आता जर पहिला प्रॉब्लेम घेतला तुम्ही, पहिला जर प्रॉब्लेम घेतला, मॉड ऑफ झेड विचारले, मॉड ऑफ झेड इज इक्वल टू 10, आणि आपल्याला माहितीये मॉड ऑफ झेड ची व्हॅल्यू म्हणजेच काय, मॅग्निट्यूड आहे. तर हा काय येईल तुमचा एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. म्हणजेच लेट झेड इक्वल टू एक्स प्लस आय वाय, देन मॉड ऑफ झेड इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, दॅट इज इक्वल टू 10. आता त्याचा स्क्वेअर घ्या, स्क्वेअर घेतल्यानंतर काय होईल, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू काय 100, अँड दॅट इज युअर इक्वेशन इन द कार्टेशियन फॉर्म. दिसते का एक्स आणि वाय मध्ये दिसते? हो सर. यस. सर. चला नेक्स्ट सॉल्व करायचे. पहा आता मॉड ऑफ झेड मायनस 3 इक्वल टू 2 हे व्हॅल्यू दिलेली आहे. मॉड ऑफ झेड मायनस 3, झेडची व्हॅल्यू काय आपली एक्स प्लस आय वाय आहे, बरोबर आहे. मी आता झेडची व्हॅल्यू पुटअप करतोय, म्हणजे मला इथं
Z-3 कॅल्क्युलेट करायचे. लक्षात घ्या, Z-3 कॅल्क्युलेट करायचे. ही व्हॅल्यू दिसते तुम्हाला, Z-3 दिसली, तरी तुम्हाला ही व्हॅल्यू Z-3 व्हॅल्यू पुट अप करायची. Z ची व्हॅल्यू काय सांगता येईल मला? Z ची व्हॅल्यू काय? x plus iy. iy मायनस 3. इथपर्यंत समजलं? म्हणजे मी आता पहा, हा रिअल आणि रिअल एकत्र करा, म्हणजे हा काय होईल, x मायनस 3 आणि प्लस हा काय होईल, iy. म्हणजे ही व्हॅल्यू कशाची झाली, Z-3 ची झाली. इथपर्यंत समजलं का? चला बोला काय. आता लक्षात घ्या, इथं Z-3 इज इक्वल टू x-3 प्लस iy झालं. आता मला मॉड ऑफ Z-3 फाइंड करायचे. मॉड ऑफ Z-3 म्हणजेच काय करायचं, याचा स्क्वेअर करायचा आणि याचा स्क्वेअर करा आणि स्क्वेअर रूट मध्ये घ्या. म्हणजे तुम्हाला इक्वेशन काय येतं, स्क्वेअर रूट ऑफ x-3 स्क्वेअर प्लस y स्क्वेअर इक्वल टू व्हॅल्यू काय याची, समजलं का? Yes, sir. यस. आता ही इक्वेशन लक्षात राहू द्या. मिस्टर पेज चेंज करतोय. इक्वेशन काय झाले, x मायनस 3 स्क्वेअर प्लस y स्क्वेअर इक्वल टू काय, 2. आपल्याला स्क्वेअर करायचे बोथ साइड्स. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड म्हणजे काय होईल, x-3 स्क्वेअर प्लस y स्क्वेअर दॅट इज इक्वल टू 4. आता हे सॉल्व करा. हा होईल x स्क्वेअर मायनस 6x प्लस 9 प्लस y स्क्वेअर इक्वल टू 4. म्हणजेच हा होईल तुमचा x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर मायनस 6x, हा 4 इकडे घ्या, 9 मायनस 4 दॅट इज प्लस 5 दॅट इज इक्वल टू 0. दिसते का या ठिकाणी सर्व तुम्हाला x y मध्ये दिसते? हो सर. दॅट इज द आन्सर यू. समजलं इथपर्यंत? समजलं का? Yes, sir. येस. Yes, sir. आता पहा, हा प्रॉब्लेम लक्षात घ्या, हा पण सॉल्व करूयात. Z-5 आहे, मला प्रॉब्लेम सांगा. Z-5 प्लस 6i इज इक्वल टू 5. काय प्रॉब्लेम, Z-5 प्लस 6i इक्वल टू काय, 5 ना? 5. येस. आता पहा, काही नाही करायचं, तुम्हाला ही व्हॅल्यू घ्या अगोदर. Z-5 प्लस 6i. पहा Z ची व्हॅल्यू किती आहे, x प्लस iy, बरोबर. ही व्हॅल्यू इथे पुट अप करा. म्हणजे हा काय होईल, x प्लस iy मायनस 5i प्लस 6i. आता इथं जर पाहिलं, रिअल रिअल एकत्र करा आणि इमॅजिनरी एकत्र करा. म्हणजे हा काय होईल, x मायनस 5 बरोबर प्लस इथं जर तुम्ही i कॉमन घेतलात तर हा काय होईल, y प्लस 6 हा i. ही व्हॅल्यू कशाची आहे, Z-5 प्लस 6i. इथपर्यंत समजलं? इथपर्यंत समजलं का? हो सर. येस. आता याचा मॉड करायचे, मला याचा मॉड फाइंड करायचे. म्हणजे मी काय करणार, मॉड ऑफ Z-5 प्लस 6i मॉड मध्ये, म्हणजे याचं तुम्हाला काय करायचे, स्क्वेअर करायचा. x-5 रिअल पार्टचा स्क्वेअर आणि इमॅजिनरी पार्टचा स्क्वेअर. y प्लस 6 हा काय होईल, स्क्वेअर. हा स्क्वेअर रूट मध्ये डिवायडेड बाय याची व्हॅल्यू किती दिलेली आहे, किती दिलेली आहे व्हॅल्यू, 5. यस. आता इथं तुम्हाला काय करायचे, दोन्ही स्क्वेअर करा. मी ते इथे लिहितोय, दोन्ही स्क्वेअर जर केलं तर काय होईल, x-5 हा होईल स्क्वेअर प्लस y प्लस 6 हा होईल स्क्वेअर आणि हा 5 चा हा काय होईल, 25. अंडरस्टूड दिस? आता हे स्क्वेअर सॉल्व करून घ्या. x स्क्वेअर मायनस 10x प्लस 25 प्लस y स्क्वेअर प्लस हा काय होईल, 12y प्लस 36 इक्वल टू 25. म्हणजे जर पाहिलं, x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर मायनस 10x प्लस 12y हा 25 आणि 25 हा कॅन्सल झाला. म्हणजे इथे काय राहिलं, प्लस 36 दॅट इज इक्वल टू 0. This is your final answer in the Cartesian form. Have you understood this? Yes, sir.
Yes, sir. चला काही अडचण आहे का सगळ्यांनी सांगा मला एव्हरीवन. Any problem? No, sir. No. Very simple. Very simple. Or Yes. just simple. Yes, sir. Okay. So will you do that now? The remaining problem. 4th, 5th, 6th. Will you do this? Yes. Okay, so do this problem and send me the answer through the WhatsApp. And also you have to send what problem we solved during the session also. म्हणजे जेवढे प्रॉब्लेम आपण सेशन मध्ये घेतोय ते पण आणि बाकीचे पण प्रॉब्लेम तुम्हाला होमवर्कला जे दिलेत ते पूर्ण मला सेंड करायचे. किती वाजेपर्यंत सेंड करताल? याच्यानंतर केमिस्ट्रीचं लेक्चर आहे ते अटेंड करून सॉल्व करायचे. दहा वाजेपर्यंत. हो. Okay, so Oh. all the solution till 10 p.m. Okay.